हाय फ्रेंड्स, मी शमा तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी हटके वेगळ्या पद्धतीने आणि झटपट होणारी आचारी अंडा करी बनवणार आहोत। रेग्युलर अंडा करी खाऊन वैतागला असाल तर नक्की हे ट्राय करून बघा। त्यासाठी मी 5 ते 6 अंडी बॉईल करून घेतलेत। आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचाला थोडेसे कमी जिरे, त्यानंतर अर्धा चमचा सोप घालायची, अगदी थोडीशी मोहरी घालायची आणि तेवढीच आपण मेथ्या घालणार आहोत, नाहीतर मग भाजी जास्त कडू होईल। आणि हे सर्व मी मिक्सरमध्ये एकदम रवाळ असं हे बारीक करून घेतले। आता ह्या वाटीमध्येच आपण बाकीचे मसाले सुद्धा घालणार आहोत। तर त्यामध्ये सर्वात प्रथम धने पूड भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची, 1 चमचा, मीठ चवीनुसार, लाल तिखट 2 चमचे, लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरायचं, बिडगी मिरची पावडर कलर छान येण्यासाठी, हळद अर्धा चमचा, त्यानंतर 1 चमचा धने पावडर आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आलं लसूण पेस्ट 1 चमचा आणि थोडंसं पाणी घालून ह्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची। यापूर्वी सुद्धा मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अंड्याच्या रेसिपी YouTube चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। गावरान पद्धतीने अंडा करी, अंडा मसाला टिक्का, हॉटेल स्टाईल अंडा भुर्जी, अशा विविध प्रकारच्या रेसिपी स्वाद रेसिपी चॅनलवरती अवेलेबल आहेत। आता आपण जी उकळून घेतलेली अंडी आहेत त्याला आपण चाकूच्या मदतीने चिरा मारून घेणार आहोत। त्यामुळे काय होतं, मसाला आतपर्यंत जातो। आता आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये मी थोडंसं तेल घालते। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही बाजूला सुद्धा अंडी फ्राय करून घेऊ शकता, पण मी याच कढईत भाजी करणार आहे आणि याच कढईमध्ये अंडे फ्राय करून घेते। आता थोडंसं मीठ आपण त्याच्यावरती भुरभुरायचं आहे, जेणेकरून अंड्याला आपल्या टेस्ट छान येईल। तर 2-1 मिनिटं मी अशी अंडी फ्राय करून घेते। जर प्रथमच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आता आपली अंडी ही फ्राय झालेली आहेत। आता त्यात मी आणखी थोडंसं तेल घालते कढईमध्ये आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो व्यवस्थित परतून घ्यायचा। कांद्याला सोनेरी कलर आला पाहिजे। आता आपण जी मसाल्याची पेस्ट बनवली होती ती घालायची आणि तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट ही अंडा करी तयार होते आणि फार वेगळी टेस्ट लागते। आता तुम्ही बघू शकता तेल आपल्या भाजीला सुटलेला आहे, मसाला छान बऱ्यापैकी आपला हा परतला गेलेला आहे। त्यानंतर 1 टोमॅटोची प्युरी घालायची। तर 1 मोठा टोमॅटो मी घेतलेला, छोटे असतील तर 2 टोमॅटो घ्यायचे आणि पुन्हा 2-1 मिनिटं व्यवस्थित आपण हा मसाला शिजवून घ्यायचा। त्यानंतर फ्राय केलेली अंडी घालायची आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये 1 ग्लासभर मी गरम पाणी घालते, म्हणजे ग्रेव्ही व्यवस्थित होईल। आपल्याला कशी थिक भाजी हवी किंवा लिक्विड हवी त्यानुसार आपण पाणी ॲडजस्ट करायचं आहे आणि 1 उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर 10 मिनिटं आपण मंद गॅसवरती ही करी शिजवून घ्यायची। तोपर्यंत मी हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये चाट मसाला भरतोय आपण आणि ह्या मिरच्या आपण भाजीमध्ये घालणार आहोत। तर ही मिरची जास्त तिखट नाहीये। खूप छान टेस्ट या हिरवी मिरचीची आणि चाट मसाल्याची अंडा करीला येते आणि आपण आचारी अंडा करी म्हणलं की चटपटीतपणा हा हवाच। आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूयात
वाव, मस्त अशी आपली अंडा करी तयार झाली आहे। सर्व मसाला त्या अंड्यामध्ये लागला पाहिजे। आता हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची आणि 1 मिनिट शिजवायचं आणि याच पद्धतीने आपली खूप टेस्टी आणि झणझणीत अशी आचारी अंडा करी तयार झालेली आहे। आता आपण एका ताटामध्ये सर्व करूयात। तर चपाती किंवा भाकरी जे तुम्हाला आवडत असेल ती, त्यानंतर सॅलड, कांदा, गाजर सोबत भात आणि मस्त झणझणीत अशी तयार झालेली आपली अंडा करी आपण सर्व करूया। तुम्ही दाटसरपणा बघू शकता। खूप छान आणि टेस्टी अशी ही अंडा करी आपली तयार झालेली आहे। पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, स्वतःची आणि घरातल्यांची काळजी घेत राहा। बाय बाय।